पार्थ पवारांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करतंय असं दानवेंनी म्हटलंय। आधी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असंही दानवेंनी म्हटलंय। तर पुणे जमीन प्रकरणाच्या अहवालासाठी 30 दिवस दिले आहेत। आता 12 दिवस झालेत, लवकरच अहवाल येईल असं बावनकुळे यांनी म्हटलंय। अहवाल तयार करणारे सरकारमधले अधिकारी त्यातले अर्धे लोक तर ही जमीन देण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता तेच आहे। त्यामुळे जर खऱ्या अर्थाने निष्पक्ष सरकार असेल, निष्पक्ष चौकशी असेल तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकारी जमीन विकण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुद्रांक चुकविण्याचा हा दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आताच्या घडीला पार्थ पवार याच्यातले मुख्य आरोपी आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते। मला वाटतं की अजून आमची विकास खारगे समिती पूर्ण रिपोर्ट तयार करून आमच्याकडे देतील। 30 दिवसाचा वेळ दिला होता, 12 दिवस झालेले आहे, 18 दिवस शिल्लक आहे, लवकरच रिपोर्ट येईल। पुढच्या घडामोडीकडे बारामती नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा गोंधळ समोर आलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उशीर झाल्यानं गोंधळ झाला। वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी रोखलं। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची झाली। तर युगेंद्र पवार दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। पवारांचा पक्ष बारामती नगरपालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे। नगरपालिका नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। तर बारामतीत महत्त्वाची घडामोड, नगरपालिका नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जाहीर केला जाण्याची शक्यता। युगेंद्र पवार 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी बारामती नगरपालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर युगेंद्र पवार आता थोड्याच वेळात 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला जाऊ शकतो। राष्ट्रवादी शरद पवारांची जी आहे ती बारामती नगरपालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार इथला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार याच संदर्भात 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। महत्त्वाची घडामोड, बारामती नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष लढण्याची शक्यता आहे। तर शासकीय जमिनींच्या श्वेतपत्रिका काढा असं सचिन अहिर यांनी म्हटलंय। शासकीय जमिनी मंत्र्यांना देत असतील तर सरकार नेमकं कुणाचं असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार असंही सचिन अहिर यांनी म्हटलंय। शासकीय जमिनीच्या श्वेतपत्रिका काढली पाहिजे या मताची आम्ही आहोत। कारण हे सरकार आल्यानंतर तुटपुंजी रकमेमध्ये शासकीय जमिनी असतील, महानगरपालिकेच्या जमिनी असतील, सरसकट त्यावेळी असलेल्या मंत्र्यांना जर देण्याचं काम होत असेल आणि मंत्र्यांच्या काही वेगवेगळ्या नातेवाईकांना देण्याचं काम होत असेल तर नेमकं राज्य सरकार कोणाचं आहे आणि कशा प्रकारे या राज्य सरकारकडून आम्ही अपेक्षा केली पाहिजे। म्हणून हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नावरती आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। वेळप्रसंगी सभागृह पण बंद करण्याची वेळ आली तरी देखील आम्ही मागे बघणार। तर कागलचं राजकारण 24 तासात फिरलंय। कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आलेत। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला मिळणारे। राज्यात आणखी एका नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत। माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडलेत।